बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संगीता चेनवनकर यांनी वाचा फोडली होती आणि त्यांनी सगळ्यात आधी हे प्रकरण उघडकीस देखील आणलं होतं। आणि आता तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलंय। या संदर्भामध्ये हे प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं त्या संगीता चेनवनकर यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। संगीता चेनवनकर आहेत। नेमकं प्रकरण काय होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं पाहिलं तर बदलापूर हादरलं होतं एका मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये। तुम्ही ते प्रकरण हाताशी घेतलं होतं आणि आज त्यातलेच आरोपी आज स्वीकृत नगरसेवक म्हणून आज बदलापूरच्या नागरिकांना म्हणजे सत्ता खरं पाहिलं त्यांच्या हातामध्ये देण्याचं काम भाजपने केलेलं आहे। आपलं काय मत आहे यामध्ये? खरं पाहायला गेलं तर ही त्या पक्षाची भूमिका आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। त्या प्रकरणामध्ये आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि पक्षाची अधिकृत त्यांच्या ती भूमिका असल्यामुळे आणि हे खूप चुकीचं आहे। म्हणजे मी आज जरी दुसऱ्या पक्षात असली तरी सुद्धा ही त्यांची जी भूमिका आहे ही मला तरी चुकीची वाटते। आणि बदलापूर शहर त्यावेळेला ज्या पद्धतीने प्रकरण पेटलं होतं आणि त्या मुलींना त्या प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी म्हणजे आमची जी मागणी होती की त्या मुलींच्या प्रकरणात ज्यांनी कोणी हे प्रकरण केलेलं होतं म्हणजे अक्षय शिंदेसारख्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी होती आणि ती फाशीची शिक्षा त्यावेळेला त्याला दिली गेली। परंतु आता जे काही घडलेलं आहे पण पुन्हा परत बदलापूर शहरामध्ये ते प्रकरण कोणी अजून विसरलेलं नसताना आता जी परिस्थिती निर्माण झाली किंवा जे स्वीकृत नगरसेवक जे दिलं गेलं ते त्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे। परंतु हे सर्व चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे होतं। ह्याच्यामुळे परत ते प्रकरण म्हणजे ज्या व्यक्तीला ते दिलं गेलेलं आहे ती व्यक्ती आरोपी आहे। मी पुन्हा म्हणेन की ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि झालेली गोष्ट आहे ही खूप चुकीची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।